शिक्षित उच्चभ्रू आणि तथाकथित गर्भश्रीमंत कुटुंबांमध्येही हुंडा प्रथा किती खोलवर रुजलेली आहे याचे धक्कादायक वास्तव उघड करणारा प्रकार पुन्हा एकदा मुंबईत समोर आला आहे। लग्नात सुमारे 100 तोळे सोने, 40 लाखांचा विवाह खर्च, पतीसाठी महागडे दागिने, त्यानंतरही दरमहा 1.5 लाख रुपये घर खर्च, परदेश भ्रमंतीसाठी आर्थिक मदत आणि 4 BHK फ्लॅटची मागणी पूर्ण करूनही शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ सुरूच राहिल्याचा गंभीर आरोप 39 वर्षीय विवाहितेने केला आहे। या प्रकरणी काळा चौकी पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास करत आहेत। परेलची रहिवासी असलेल्या या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला। वर्ष 2017 मध्ये कुटुंबियांच्या संमतीने विवाह झाल्यानंतर सुरुवातीपासूनच पतीकडून अधिक पैशांची मागणी सुरू झाल्याचे तक्रारीत नमूद केले। लग्नात कमी सोने दिले, आणखी पैसे आण असा तगादा लावत वारंवार माहेरहून पैसे आणण्यास भाग पाडण्यात आले। तसेच तिच्या वडिलांकडून दरमहा 1.5 लाख रुपये दिले जात होते, तेव्हा संसार सुरळीत चालत असल्याचं तिने म्हटलं। इतकेच नव्हे तर मुलाच्या वाढत्या वयाचे कारण पुढे करत 4 BHK फ्लॅट खरेदी करून देण्याचा दबाव टाकण्यात आला। मागणी मान्य न झाल्यास मारहाण, शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे। हा छळ थांबावा म्हणून तिच्या वडिलांनी आतापर्यंत धनादेशाद्वारे 39 लाख रुपये आणि कोट्यवधी रुपये रोख दिल्याचाही दावा करीत तक्रारीत करण्यात आलाय। पतीचे एका अन्य महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली। पत्नीने जाब विचारल्यावर तिला खुलेआम धमक्या देण्यात आल्या। संबंधित महिलेकडूनही शिवीगाळ आणि धमकवण्याचे प्रकार घडल्याचा आरोप आहे। अखेरीस छळाला कंटाळून विवाहितेने मुलासह माहेरी जाण्याचा निर्णय घेतला। घरातून डायमंड दागिने, 10 किलो चांदी, महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू गायब झाल्या। काही दागिने पतीने प्रेयसीला गिफ्ट दिल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटलं। पत्नीने पती आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ, हुंड्यासाठी दबाव आणि फसवणूक केल्याबाबत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे।